या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं, ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं, ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला। अरे आठवा तो काळ ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा, तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा। पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाही। त्या पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला, पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला। मला सांगा 2019 नंतर या देशात घुसून बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का? कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का? कोणाची हिंमत आहे का? अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केलाय की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही। आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय। 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतातनं मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाबूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय।